नरेंद्रभाई मोदींनी 400 पार अब की बार अशा स्वरूपाची घोषणा केली होती आणि त्या घोषणेला अनुकूल अशा स्वरूपाचे आपल्या एक्झिट पोलमध्ये चित्र दिसत आहे. वास्तविक असं 400पर्यंत जाता येईल असं वाटत नव्हतं, मलाही वाटत नव्हतं. मला वाटलं 350च्या आसपास खासदार निवडून येतील, मोदीजींचं सरकार येईल असा विश्वास होताच. यामध्ये मोदीजींच्या 10 वर्षातल्या केलेल्या कामगिरीवर जनतेने विश्वास दाखवलेला दिसतो आहे. अनेक विदेशी नीती जी आहे, स्वदेशाची नीती असेल, स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची असेल, स्वदेशी वस्तू या ठिकाणी तयार होण्याच्या संदर्भात असेल, अवकाशामध्ये केलेली प्रगती, अवकाशयानांच्या संदर्भात केलेली प्रगती असेल, नॅशनल हायवेचे कामं आहेत, रेल्वेचे कामं आहेत, अशा अनेक कामांच्या संदर्भामध्ये आणि बाकीचेही गोरगरीब माणसासाठी जे योजना केलेल्या आहेत त्यावर विश्वास जनतेने ठेवलेला आहे असं एक्झिट पोलमधून दिसत आहे. काही निगेटिव्ह पण गोष्टी असतील ज्यामध्ये साधारणतः शेतकरी नाराज आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, बेरोजगारीचा विषय त्या ठिकाणी आहे आणि कापूस, सोयाबीन, कांदा ह्या निर्यातीचं धोरण शेतकऱ्याला मान्य नाही. परंतु यापेक्षा राष्ट्रीय मुद्दे अधिक प्रभावी ठरले. महाविकास आघाडीला एक 3-4 जागा जास्त येताना दिसत आहे. एकंदरीत बरोबरीचं चित्र आहे, परंतु महाविकास आघाडीला जागा जास्त आहेत. या राज्यातल्या मतदारांना जे फोडाफोडीचं राजकारण आहे ते काही मान्य केलेलं दिसत नाही आहे. एकंदरीत हे जर सर्व दृष्टीनं पाहिलं तर माननीय शरद पवार साहेबांच्या NCPला या ठिकाणी 10पैकी 6 ते 8 जागा येताना दिसत आहे. म्हणजे माननीय शरद पवार साहेबांवर जनतेने विश्वास ठेवलेला, मूळ NCPवर विश्वास ठेवलेला दिसतो आहे. अजितदादाकडे गेलेल्या NCPवर विश्वास ठेवलेला नाही, म्हणून अजितदादांना एखादी दुसरी जागा आली तर नवल वाटू नये असं चित्र आहे. एकंदरीत उद्धवजींच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर माननीय उद्धवजींना या ठिकाणी 2ऱ्या क्रमांकाचे खासदार निवडून येतील असं एकंदर चित्र दिसतं आहे. आता उद्धवजींची शिवसेना आणि शिंदेसाहेबांची शिवसेना, शिंदेसाहेबांनी जे काही फोडाफोडीचं राजकारण करून शिवसेना आपल्या ताब्यात घेतली ते जनतेला मतदारांना मान्य झालं नाही आणि त्यांनी उद्धवजींना अधिक चांगला प्रतिसाद दिसतो आहे. माननीय शरद पवार साहेब असतील किंवा उद्धवजी असतील यांच्याविषयी एक सहानुभूती मतदारांमध्ये एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसते आहे. नाही, निश्चित या ठिकाणी जे शरद पवार साहेबांविषयीची भावना आहे, वर्षानुवर्षे त्यांनी पक्ष स्थापन केल्यापासून विस्तारापर्यंत, वाढवण्यापर्यंत, बळकटीकरणापर्यंत त्यांनी काम केलं आणि त्यामुळे खरी NCP कुणाची तर शरद पवार साहेबांची असं मनामध्ये त्या मनामध्ये रुजलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतो आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये रक्षाताई ह्या विजय होतील असं एकंदर चित्र दिसतं आहे. रक्षाताई या ठिकाणी विजयाची हॅट्रिक करतील, 3ऱ्यांदा त्या निवडून येतील. गेले 10 वर्षामध्ये रक्षाताईने केलेल्या कामावर आणि मोदीजींनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी करताना दिसतं आहे. त्यामुळे रक्षाताई लाखभराच्या वर मताधिक्याने निवडून येतील असा मला विश्वास आहे. आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर प्रवेश होईल, वाट बघा. नक्कीच जो जनतेने माझ्यावर विश्वास 3ऱ्यांदा सुद्धा दाखवलेला आहे एक्झिट पोलच्या माध्यमातून, जे चित्र आज एक अंदाज आपण ज्याला म्हणू शकतो, जो दिसतंय की आज रावेर मतदारसंघातली जागा ही चांगल्या मतांनी विजय होताना दिसते तर नक्कीच आनंद आहे या गोष्टीचा. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की देशामध्ये परत 3ऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांची सत्ता येते, म्हणजे NDAची सत्ता येते आणि 3ऱ्यांदा आदरणीय मोदी साहेब ह्या देशाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहे. आणि जी जनतेची इच्छा होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की 2014-19 पेक्षा सुद्धा ह्यावेळेस जागा वाढताना दिसत आहे. तर याचा अर्थ हा स्पष्ट आहे की मोदी साहेबांवर म्हणजे जनतेचा मोदी साहेबांवर विश्वास आहे आणि ह्या देशाचं नेतृत्व एक सक्षम हातामध्ये दिलं पाहिजे. जो विश्वास लोकांचा होता तो पूर्ण होताना दिसतोय. बघा, अजून निकाल पूर्णपणे हातात आलेले नाहीये. इथं कुठे फोडाफोडीचं राजकारण झालेलं नाही. आज आदरणीय मुख्यमंत्री साहेब, शिंदे साहेब, त्यांचे आमदार आमच्या सोबत आलेले आहे. आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास ठेवून, अजितदादा असतील ते मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आलेले आहे. तर निश्चितच याचा जो काही निकाल आहे तो
येणाऱ्या 4 तारखेला दिसेलच. पण आज आपण असं काही कुठे म्हणू शकत नाही की आमच्या जागा महायुतीच्या ह्या कमी आलेल्या आहे, कारण की शेवटी एक्झिट पोल पण जसं मी सुरुवातीला सांगितलं एक अंदाज आहे. अजून निकाल यायचा बाकी आहे. तर नक्कीच 4 तारखेला हे चित्र सगळं स्पष्ट होईलच. शेवटी ही पण आमची परीक्षाच असते, कारण की शेवटी आम्ही किती काम केलेलं नाही केलेलं आहे ह्या निकालाच्या माध्यमातूनच दिसत असतं. तर साहजिकच आहे, धाकधूक असतेच, पण कुठे ना कुठे एक विश्वासही वाटतो की बाबा की ज्या पद्धतीने ह्या 15 दिवसामध्ये लोक येऊन भेटताय आणि सांगताय की नाही ताई आपलं मतदान चांगलं झालेलं आहे, आपला विजय पक्का आहे, ते कुठे ना कुठे त्या माध्यमातून कॉन्फिडन्स पण बिल्ड होत असतो. बघा, नाथाभाऊंनी ह्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं होतं की मी रावेर लोकसभेसाठी आणि माझ्यासाठी ते काम करतील, तशा पद्धतीच्या सूचना त्यांनी पक्षाला सुद्धा दिलेल्या होत्या. आणि त्या अनुषंगाने जो काही त्यांचा 40 वर्षाचा अनुभव राहिलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी काम केलेलं आहे. आज रावेर लोकसभेच्या मतदारसंघातल्या जागेसाठी आज गिरीश भाऊ असतील, त्याचप्रमाणे आमचे महायुतीचे आमदार असतील, सगळ्या पक्षातले पदाधिकारी असतील, त्याच्यानंतर आज आपण बघू शकतो की RSS असेल, बजरंग दल असेल, आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो फर्स्ट टाइम वोटर आहे, महिला आहे, हे सगळ्या लोकांनी खूप मेहनतीने काम केलेलं आहे. म्हणून आज त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या या 4 तारखेला विजयाच्या स्वरूपात दिसतील. लीड मला असं वाटतं की यावेळेसही 1.5 ते 2 लाखापर्यंत लीड राहील. तो वाढूही शकतो, पण एक अंदाज मी सांगते की 1.5 ते 2 लाखापर्यंत तर निश्चित राहील. लोकांच्या उत्साहानुसार आणि लोकांच्या अंदाजानुसार आदरणीय मोदी साहेब 3ऱ्या वेळेस या देशाचे पंतप्रधान होत आहे आणि जे एक्झिट पोल आपल्याला दिसत आहे ते 400च्या आसपास या ठिकाणी निकाल जातील अशा पद्धतीचे आहे. म्हणजे जे मोदीजी आणि आमचे लोक सांगत होते की अबकी बार 400 पार, त्या पद्धतीचे निकाल लागतील असं सगळ्या एक्झिट पोलने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आता अजून निकाल यायचे काही ठिकाणी अटीतटीच्या लढती आहे. 7 जागा आमच्या जरी दाखवत असल्या तरी मला अंदाज आहे की 9 जागा आमच्या येतील असं या ठिकाणचं चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर अपेक्षेप्रमाणे आम्हाला यश मिळताना दिसत नाही आहे. या ठिकाणी आम्हाला गॅरंटी होती की 40-45 जागा आमच्या येतील, पण 30 ते 32 जागा बऱ्याच एक्झिट पोलमध्ये दिसत आहेत. पण आम्हाला खात्री आहे की 35 पर्यंत आम्ही जाऊ असं या ठिकाणी चित्र आहे. माझ्या अंदाजेप्रमाणे 4 जागा येतील उत्तर महाराष्ट्रात असं मला या ठिकाणी वाटतं. 2 जागा निश्चितपणाने येणार नाही असं चित्र दिसत आहे. तर रतडीचा डाव खेळणं हा त्याचा कायमचा धंदा आहे. ज्यावेळेस पराभव येतो त्यावेळेस मग एक्झिट पोलवर बोलायचं, EVM मशीनवर बोलायचं, या पद्धतीचं. आता दूध का दूध पाणी का पाणी 4 तारखेला होणार आहे आणि 4 तारखेला त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांनी मांडावं. निश्चितपणाने आम्ही सांगत होतो की थोडं मताधिक्य घटेल, पण आमच्या 2 जागा येतील हे आम्ही पूर्वीपासून सांगत होतो आणि मला खात्री आहे की 2 जागा ह्या आमच्या निवडून येणार. आज एक्झिट पोल जे काय दाखवत आहेत, मला एवढंच म्हणायचं आहे त्याच्यावर की आज त्यांनी जो 400 पारचा नारा किंवा बहुमताचा जो त्यांची अपेक्षा होती ती बहुमतापर्यंत एखादी सत्ता त्यांना मिळेल, ते काय एखादीचं स्वप्न त्यांचं 400 पारचं पूर्ण होताना दिसत नाही आहे. आणि नक्कीच त्यांचा हा विजयरथ थांबवण्याचं काम भारतातल्या जनतेने केलेलं आहे आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून त्यांना लोकांनी मतदान करून हा त्यांचा विजयरथ थांबवण्याचं काम नक्कीच केलं आहे. महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रचार करत असतानाही जो आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत होता तो आम्हाला त्याच वेळेस ह्या रिझल्टची आम्ही बघितलं की हा रिझल्ट आपल्याला मिळणारच आहे, कारण त्यावेळेसच लोकांचा आम्हाला प्रतिसाद चांगला दिसत होता. आणि महाविकास आघाडीच्या आज रोजीच्या एक्झिट पोलमध्ये आपण जागा बघतोय तर ह्या जास्तीत जास्त जागा आमच्या निवडून येत आहेत आणि त्या निवडणुकीच्या वेळेसच आम्हाला विश्वास होता की जास्त जागा आपल्या निवडून येतील. मी आधीही सांगितलं आहे, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये जे त्यांच्या लोकसभा क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आहे, त्यांचा त्या मतदारसंघामध्ये दांडगा असा जनसंपर्क आहे. त्यांनी त्यांच्या लोकांचे जे अनेक प्रश्न आहेत ते लोकसभेमध्ये मांडून त्यांच्यावरती मार्ग काढलेला आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेब, म्हणजे बारामती म्हटलं की आदरणीय पवारसाहेब आणि बारामती ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर शेवटी तिथली जनता ही आदरणीय पवारसाहेबांच्या आणि आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या पाठीशी उभे राहील हा मला आधी विश्वास होता आणि तोच विश्वास
ताईंना विजयापर्यंत घेऊन जातोय. आज तुम्ही महाविकास आघाडीसाठी असेल किंवा शिवसेना आणि म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आणि आदरणीय पवार साहेब ह्या दोघांच्या प्रती लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती होती आणि साहजिक आहे जे काय त्यांच्या दोघांच्याही पक्षाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीने जे तोडाफोडीचं राजकारण केलं हे लोकांना पचण्यासारखं किंवा रुचण्यासारखं नाहीच आहे. कारण ज्यांनी पक्ष स्थापन केले त्यांचेच पक्ष तुम्ही त्यांच्याकडनं काढून घेतलेत आणि दुसऱ्या लोकांना दिलेत. त्या सगळ्या ह्या राजकारणाचं लोकांमध्ये रोष होताच, नाराजगी होतीच आणि त्याचबरोबर त्यातनंच रिझल्ट आपल्याला हा जो बघायला मिळतोय तो दिसतोय. बघा, प्रत्येकाला असं वाटतं की मीच विजयी होणार आहे, पण आम्हाला इथे खात्री आहे की आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रीरामदादा पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत. कारण आम्हाला जो मतदारसंघामध्ये लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला तो प्रतिसाद आम्हाला विजयापर्यंत घेऊन जाईल याची आम्हाला खात्री आहे.